आमची बातमी, तुमचा व्यवसाय आता पोहोचेल लाखो लोकांपर्यंत। बातम्या प्रसिद्ध करायच्या असोत, व्यवसायाची जाहिरात करायची असो किंवा व्हिडिओ जाहिरात तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असो, अहिल्यानगर सिटीझन न्यूज आहे तुमच्या विश्वासाचा साथीदार। तुमच्या बातम्या आणि जाहिराती आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हजारो नव्हे तर लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। आजच संपर्क करा 9423182211 9422641963। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। नमस्कार प्रेक्षकहो, उद्योग भरारी अहिल्यानगर परिवारामध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे। अहिल्यानगर सिटीझन न्यूज या यूट्यूब चॅनलद्वारे उद्योग, शेती, उद्योजकता, कृषी प्रक्रिया, निर्यात आयात, नाविन्यपूर्ण व्यवसाय व औद्योगिक उत्पादन निर्मिती व प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन, तज्ञांच्या मुलाखती, यशोगाथा आणि प्रेरणादायी माहिती आपल्या भेटीला घेऊन येत आहोत। विशेष मुलाखती आणि त्यांच्या अनुभवांसह आपल्या भेटीला येत आहोत। उद्योग भरारी अहिल्यानगर परिवारात आपले मनपूर्वक स्वागत। मुख्य संपादक अण्णासाहेब बनसोडे, पत्रकार, अहिल्यानगर सिटीझन न्यूज। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। जून ते ऑक्टोबर 2025 दरम्यान अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळासह प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निधी शासनाने मंजूर केला आहे। 13,09,88,000 रुपयांचा कान्होर पठार आणि पारनेर मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे। आमदार काशीनाथ दाते यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत काशीनाथ दाते मिळावी यासाठी पाठपुराव्याला या निर्णयामुळे यश आले। 2 जुलै रोजी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती। या बैठकीस आमदार दाते उपस्थित होते। त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून मदतीचा प्रस्ताव पुढे नेण्यात आला होता। शासनाने 15 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला। कर्तव्य आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य लाभले, असे आमदार दाते म्हणाले। अहिल्यानगर सिटीझन न्यूज साठी प्रतिनिधी अण्णासाहेब बनसोडे, अहिल्यानगर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।